शिवसेनाप्रति विजय नाहटा यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेऊन नवी मुंबईच्या समस्या मांडल्यात। त्यामध्ये सांडपाडा सेक्टर 11 व सेक्टर 9 मधील नाल्याला पिचिंग करणे व सुशोभीकरण करण्याबाबत, तुर्वे भागातील सांडपाडा सेक्टर 10 जुईनगर स्टेशन ते गोदावरी टॉवर पर्यंत पावसाळी पाण्याच्या गटारीची सुधारणा करण्याबाबत, सांडपाडा सेक्टर 10 परिसरात पाणी पुरवठा समस्यांबाबत, सांडपाडा विभाग पूर्व आणि पश्चिम मुख्य पाईपलाईन जोडणी करण्याबाबत, महिलांच्या प्रशिक्षणासाठी मोफत जागा उपलब्ध होण्याबाबत, निर्धन महिलांना आर्थिक पाठबळ मिळण्याबाबत, सांडपाडा व पाम बीचला जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज यास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत, सांडपाडा पाम बीच वेलफेअर असोसिएशनची प्रमुख मागणी, नवी मुंबई महानगरपालिका तुर्वे विभागातील सांडपाडा सेक्टर 9 या ठिकाणी समाज मंदिर हॉल उभारण्याबाबत, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील सांडपाडा विभागातील विविध विकास कामांबाबत, विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी भाडे शुल्कात माफी मिळण्याबाबत इत्यादी समस्या मांडण्यात आला आणि त्यावर आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिला। नेहमीप्रमाणे आपल्या विविध पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, नागरिकांचे, सोसायट्यांचे अनेक प्रश्न असतात महापालिकेमध्ये, किंबहुना ज्या अडचणी त्यातल्या 80% अडचणी या महापालिकेशी संबंधित असतात, 10-20% अडचणी या मग MSCB असेल, सिडको असेल, पोलीस असेल, आणि म्हणून मोठं काम पडतं ते आपलं महापालिकेकडे म्हणून आयुक्तांकडे आम्ही आलो होतो। त्याच्यामध्ये अनेक विषय होते, ज्याच्यामध्ये सांडपाडा पाम बीच वेलफेअर असोसिएशन जे आहे त्यांचे 3-4 विषय होते। त्यांचा पहिला विषय तर असा होता की सर्व्हिस रोड जो आहे पाम पॅराडाईजच्या समोरचा, तो फक्त 50 मीटर कलेक्ट करायचा राहिला, तो करावा। त्यांचं नॉईज बॅरियर, त्याला खूप त्रास होतो, त्या संबंध मोठे मोठे टावर आहे त्या ठिकाणी नॉईज बॅरियर बसवावे अशी एक त्यांची विनंती होती। अनेक अंडरपास मी आपल्या याला असताना एन्व्हायरमेंट कमिटीवर चेअरमन असताना एक आपण तो अंडरपास मंजूर केलेला, तो झाला तर लोकांना डायरेक्ट सांडपाड्यामध्ये जाता येईल, टर्न घेऊन जाण्याची गरज नाही, तो एक त्यांचा विषय होता। आणि चोऱ्याबाऱ्या खूप वाढलेल्या, त्याच्यामुळे तुमचा CCTV कॅमेरे बसवा अशी त्यांनी विनंती केली होती आणि पोलीस चौकीला जागा द्यावी, अशा 4-5 त्यांच्या त्या पाम बीच वेलफेअर असोसिएशनच्या मागण्या होत्या। त्यांनी समजून सांगितलं नकाशावर आयुक्तांना आणि आयुक्तांनी ते सगळं करण्याचं मान्य केलंय। त्याच्यानंतर पलीकडे मिलेनियम टावरच्या मागे जे अनेक टावर आहेत त्याच्या शेजारून एक नाला वाहतो आणि त्या नाल्याचं गाळ हा सुरुवातीपासून बाबा आजमच्या जमान्यापासून काढलाच नाही आणि त्यामुळं तिथे खूप दुर्गंधी पसरते, डास असतात आणि त्यामुळं त्या लोकांना त्या बाजूच्या खिडक्याच बंद कराव्या लागतात। खूप करोडो रुपयाचे फ्लॅट आहेत, पण त्याचा त्यांना आनंद घेता येत नाही। तर आम्ही त्यांना सांगितलं की तो गाळ काढा, तो कव्हर करा नाला, आणि लागलं तर पार्किंग करा, रस्ता करा, काय करायचं तो त्याच्यावर करा, तो एक विषय होता। आणि सबंध सांडपाड्यामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे एकदा ब्रिज ओलांडल्यानंतर पोलीस स्टेशनच्या पलीकडचा जेवढा परिसर आहे सांडपाड्याचा त्या ठिकाणी पाण्याचे खूप प्रॉब्लेम सगळ्या सोसायट्यांमध्ये, त्याची आम्ही स्वतः सगळ्यांनी जाऊन पाहणी केली होती आणि त्याच्यावर एकच इलाज आहे की जे पाम बीचकडून मेन लाईन येते मोरबेवरून, ती लाईन रेल्वे रोडला खांडून पलीकडे जोडणे, सगळा प्रश्न सुटेल। तिथे एकच टाकी ती पडायला झालेली आहे, त्याच्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये त्यांना आम्ही सांगितलं की ताबडतोब रेल्वे डिपार्टमेंट, रेल्वे अथॉरिटीची तुम्ही परवानगी घ्या। आणि मग तिथल्या ज्या सोसायट्या तिथल्या पाण्याच्या अडचणी होत्या, आणखीन तो एक रेल्वेचा ब्रिज आहे सांडपाड्याचा, त्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना त्या सांडपाड्याच्या अनुषंगाने केली। याच्याशिवाय आमचे मिलिंद सूर्यराव उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी 3-4 महिलांच्या अनुषंगाने मागण्या केल्या की महिलांना जे प्रशिक्षण कॉर्पोरेशन दिलं जातं तर त्याला जागा उपलब्ध करून द्यावी महापालिकेने, कारण महापालिका प्रशिक्षण देत असते किंवा त्याची नेमणूक करत असते, तर ती जागा त्यांना द्यावी। नंतर त्या महिलांना आर्थिक मदत करण्याचं धोरण आहे शासनाचं, ठाण्यामध्ये ते चालू आहे, त्या अनुषंगाने या भागातल्या महिलांना तुम्ही पैसे द्यावे अशा प्रकारची त्यांनी एक विनंती केली। आणि 1-2 त्यांची कामं मिलिंद सूर्यरावांची पाईपलाईनमध्ये आहेत, मला वाटतं ब्रिज खालचं सौंदर्यीकरण वगैरे, ती कामं ती मला असं वाटतं मार्गी लागलेली, त्याच्या अनुषंगाने माहिती त्यांनी घेतली। इतर विषय मग काही व्यक्तिगत विषय होते, मुस्लिम समाजाच्या दर्ग्याचा विषय होता, कब्रस्तान का सब्जेक्ट था, कब्रस्तानचा विषय होता,
आणखी और कुछ आपका एक सब्जेक्ट था उसमें आणि महत्वाचा विषय आलमबाब आमचे कार्यकर्ते त्यांनी असं सांगितलं की झोपडपट्टीमधल्या सर्वेच्या अनुषंगाने जे नाव ट्रान्सफर व्हायला पाहिजे ते नाव ट्रान्सफर होत नाही किंवा झालं तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही तर ते ताबडतोब करा अशा प्रकारची त्यांची विनंती होती. असे अनेक प्रश्न या ठिकाणी होते. काही ठिकाणच्या नाल्याचा पिचिंगचा विषय होता. त्याच्यानंतर पावसाळी गटार सुधारणा विभागातील त्याचा विषय होता. अशा अनेक विषय या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी मांडले होते. अनेक विषयावर चर्चा झाली. बाकी काही विषय होते त्या अनुषंगाने एक सविस्तर चर्चा होऊन त्याच्यातून मार्ग निघेल असं दिसतं. पुढे जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई.